श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. खूप शुभ दिवस आहे आणि अशा शुभ दिवशी आपल्याला काही छोट्या वस्तूंची जर खरेदी केली तर त्या वस्तूंचा आपल्याला खूप लाभ होतो आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्यातले दुःख, अडचणी, संकट आहेत हे जाण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो की देवा माझ्या घरावर, माझ्यावर कधीही दुःख, संकट जे आहेत तर ते येऊन देऊ नकोस. माझ्या घरामध्ये फक्त सुख आलं पाहिजे, आनंद पाहिजे. मग यासाठीच आपल्याला काही शुभ दिवशी काही गोष्टी घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला एक अत्यंत सोपी वस्तू घ्यायची आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आता बघा, सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांती करणं असं म्हणतात. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य जो आहे तर तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. धनु राशीमधून सूर्यदेवता मकर राशीत प्रवेश करत असतात, म्हणून त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. तर या शुभ दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, मी सगळी माहिती तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये पण दिली आहे. या शुभ दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाहीये. ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत. हळद, कुंकू, अक्षता, लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. यानंतर आपण बघा एकमेकांना तिळगुळ द्यायचं आहे. दान करायचं आहे. दान सगळ्यात महत्त्वाचं आहे. संक्रांतीच्या दिवशी दान केल्यामुळे बघा सूर्यदेवता भरभरून आशीर्वाद देतात आणि पितृदोष जाण्यासाठी संक्रांतीच्या दिवशी दान केले गेले पाहिजे. गरजूंना दान करा, चालेल. तुमच्या यथाशक्तीने काहीही अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान काहीही तुम्ही करू शकता, ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कुठली गोष्ट घेणे अधिक महत्त्वाचं आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे मकर संक्रांतीला झाडू घेणं हे अत्यंत फायदेशीर ठरलं जातं. बघा, तुमच्याकडे दिवाळीला झाडूची आपण पूजा करतो, तर झाडू असेल तर तुम्ही फक्त घेऊन तो पूजा करा. झाडू आणल्यानंतर बघा, मी नेहमी सांगते, नवीन झाडू तुम्ही वर्षभरात कधीही घ्याल तर त्याला कलावा बांधायचा आहे. म्हणजे जो आता आपण हातामध्ये लाल आणि पिवळा देवाचा दोरा बांधतो तर तो दोरा तुम्हाला झाडूला बांधायचा आहे. झाडूला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे आणि पूजा करायची आहे, बस. आणि तो झाडू नंतर तुम्ही ठेवून देऊ शकता. जेव्हा जुना झाडू खराब होईल त्यानंतर तुम्ही तो नवीन झाडू वापरायला काढू शकता. आणि झाडू आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. कितीही मोठं घर राहू द्या, 10-20 रूमचं किंवा 1 रूमचं असू द्या, झाडू प्रत्येकजण वापरतं. त्यामुळे तुम्हाला हा झाडू जो आहे तर तो वर्षभरामध्ये लागतच असतो. झाडू खरेदी करायची आहे. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुळस, तुमच्या इथली खराब झाली असेल तर तुम्ही नक्की तुळस लावा. हिवाळ्यामध्ये तुळशीची पाने गळतात, पिवळी पडतात, बऱ्याच अशा खराब होतात, म्हणजे तर त्यामुळे तुम्हाला तुळस लावायची आहे. त्यानंतर तांब्याची काही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल तर तो घेऊ शकता, तांब्याचा ग्लास घेऊ शकता. त्यानंतर बघा, तुम्ही तांब्याचे ताम्हण असेल देवाचं, ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते घेऊ शकता. काही छोटी मोठी तांब्याची वस्तू तुम्ही घेऊ शकता. यानंतर सवाष्ण स्त्रीचे दागिने आहेत ते पण महिला खरेदी करू शकता. म्हणजे बघा, मंगळसूत्र खरेदी करायचं आहे, जोडवे खरेदी करायचं आहे, तुम्हाला टिकली, बांगडी काही खरेदी करायचं आहे तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी ते खरेदी करू शकतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळ. थोडेसे तीळ का होईना तुम्हाला पांढरे तीळ जे आहेत तर ते खरेदी करायचे आहेत. बघा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी केल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषतः खरेदी केल्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो, खूप लाभ होतो. आपल्यावर काही संकट, दुःख आले असतील तर ते जाण्यासाठी, त्यांच्यावर मार्ग मिळण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होत असतो. आपल्या सगळ्यांची प्रगती होते, घरामध्ये सुख नांदतं, आनंद भरभराट येते. तर हे त्यामागचं कारण आहे. बघा, अगदी छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. फार काही खर्चिक या गोष्टी अजिबात नाही आहेत. त्यामुळे नक्की या खरेदी करा. आता बघा, हे तर मी तुम्हाला सांगितलं की काय खरेदी करायचं आहे, काय केलं गेलं पाहिजे. त्याशिवाय मकर संक्रांतीला काय करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या चुका नाही झाल्या पाहिजेत. तर मी याआधी पण सांगितलं आहे. आता मी अगदी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगते.
मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नका. त्यानंतर केस कापणे, केस धुणं या दिवशी टाळल्या गेल्या पाहिजेत. दात घासू नये असं म्हटलं जातं. बघा त्या दिवशी तुम्ही आपल्याला आता माउथ वॉश वगैरे मिळतं, माउथ फ्रेशनर मिळतं. तर तुम्ही त्यानेच दात जे आहेत तर ते घासू शकता. फक्त दातांना ब्रश करू नये असं म्हटलं जातं. पूर्वी कडुलिंबाच्या काडीने मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासले जायचे. तर माझी आजीसुद्धा मला सांगायची ते मला आठवतं. त्यावरून मी तुम्हाला सांगते. तुम्ही जुन्या लोकांना विचारलं तर ते सुद्धा हा नियम सांगतील. त्यानंतर या दिवशी बघा कोणाचा अपमान करणं, काहीतरी घरामध्ये भांडणं, शिवीगाळ करणे या गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत. बघा खरंच खूप आपण म्हणू शकतो की काय होतं आणि नेहमीच हा नियम पाळला गेला पाहिजे. पण अमुक एक शुभ दिवशी तर पाळलाच पाहिजे. घरामध्ये 4 लोकं 4 विचारांचे असतात. प्रत्येकाचं एकमेकाशी पटतं असं नाही. पण बघा सणवाराच्या दिवशी आपल्याला घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील ना, तर त्याचा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा होत असतो. म्हणून घरामध्ये भांडणं वगैरे झाली नाही पाहिजेत. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी वृक्ष तोडू नये. म्हणजे तुम्ही काही छोट्या-मोठ्या कुंड्या असतील, तर आपण काय करतो सुट्टी म्हणून काहीतरी गार्डनिंग करायला जातो. माळीबुवांना बोलवतो. झाडं वाळलेली असतील तर ती काढून टाकतो. नवीन झाडं लावतो वगैरे. तर तुम्ही जुनी झाडं वगैरे काही असतील तर तुम्ही तोडू नका. तुळशी, फुलं, पानं वगैरे जे आहेत तर ते तोडू नका. तुळशीचं रोप तुम्ही लावू शकता चालेल. पण तुळशीचं पानं वगैरे तुम्हाला तोडायची नाही आहेत. यानंतर दूध देणाऱ्या जनावरांचं दूध काढत नाहीत. ब्रह्मचर्याचे या दिवशी पालन करायचं असतं. मांसाहार कटाक्षाने टाळला गेला पाहिजे. मांसाहार, बाकी इतर व्यसन जे आहेत तर ते या दिवशी कटाक्षाने टाळले गेले पाहिजेत. तर बघा आणि मकर संक्रांतीला सुगड पूजनसुद्धा करतात. ते कसं करायचं याचा व्हिडिओ नक्कीच मी लवकरच तुमच्यासाठी आणेन. तर या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, याची काळजी घ्यायची आहे आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर मी जसं सांगितलं तुम्हाला पांढरे तीळ टाकून अंघोळ करा. झाडू खरेदी नक्की करा. बघा झाडू साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. झाडूची आपण पूजा करतो. चुकूनसुद्धा झाडूला पाय लागला तर आपण पाया पडत असतो. झाडू हा खरंच खूप महत्त्वाचा असतो. आपल्या घरातली अलक्ष्मी तो बाहेर काढत असतो आणि घरामध्ये स्वच्छता ठेवण्याचे काम करतो आणि जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते. म्हणून तुम्हाला या दिवशी झाडू खरेदी करायची आहे. तर बघा मकर संक्रांतीला कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, काय टाळलं पाहिजे, तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.